कोकण म्हाडा लॉटरीची जी जाहिरात आलेली आहे, त्याच्यामध्ये 5,285 घरं हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आतापर्यंत जे मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत किती लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे, किती लोकांनी जी ई अमाउंट पे केलेली आहे, किती लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीची लेटेस्ट इन्फॉर्मेशन हे तुम्हाला आमच्या YouTube चॅनलवरती मिळत असतात. चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. म्हाडा लॉटरीमध्ये जे 5,285 घरं आहेत, या प्राईम लोकेशनमध्ये जसे की घनसोली, सानपाडा, नेरूळ, दिगागाव, ठाणे मधील जे मीरा रोडवरील घरे, बाळकुममधील घरे, हे जे मेन लोकेशन हे प्राईम लोकेशनची घरं आहेत. इथे सर्वात जास्त अर्ज येणार आहेत असे आपल्याला सांगता येते. कारण की इथे घराच्या किमती जर उदाहरणार्थ जर आपण सानपाडा जर म्हटलं तर इथे 14 लाख रुपयांचं घर आपल्याला EWS टाईपचं मिळणार आहे. घनसोलीला 18 लाखाचं घर मिळणार आहे. नेरूळला 21 ते 23 लाखाच्या दरम्यान मिळणार. म्हणजे असे प्राईम लोकेशनचे घर इथे जास्त प्रतिसाद राहणारच आहे आणि काही ठिकाणी कमी प्रतिसाद राहणार आहे. तर आता जे वृत्तपत्रामध्ये जी बातमी आलेली आहे त्या बातमीबद्दल आपण आता तुम्हाला सविस्तर माहिती देतो. म्हाडाची घरे 5,000, अर्ज आले 41,000, 21,000 भरले डिपॉझिट. ही आतापर्यंत आलेली माहिती आहे. आता आपण त्यांनी आणखी जी माहिती देण्यात आलेली आहे ते पण आता आपण पुढे पाहणार आहोत. म्हाडाच्या कोकण मंडळाची 5,285 घरे आणि 77 भूखंडाचा विक्रीसाठी आतापर्यंत 40,823 अर्ज दाखल झाले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे ही जी बातमी आहे ही 6 ऑगस्ट पर्यंतची बातमी आहे. 40,823 अर्ज आतापर्यंत आलेले आहेत. त्यापैकी फक्त 21,061 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्टच्या रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे. आणखी पण खाली माहिती आहे ते पण आता पुढे पाहणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की प्रॉब्लेम खूप येत आहे. म्हाडाची साईट चालत नाही, म्हाडाची साईट बफरिंग होत आहे, काहींना डोमेसाईलचा प्रॉब्लेम, काहींना इन्कम सर्टिफिकेट प्रॉब्लेम, हे खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, जेव्हा म्हाडाचे जे नोटिफिकेशन आलेले आहेत, जे तुम्हाला जे म्हाडाच्या साईडवरून जे त्यांची PDF आलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल इयर हे 2023-24 सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट, ITR जो उत्पन्नाचा दाखला असतो तहसीलदाराकडून मिळतो, तो तुम्हाला 23-24 तुम्हाला तिथे अपलोड करावा लागेल. जर तुम्ही जर तुम्ही तिथे 25 जर रनिंग वाला जर अपलोड केला तर तो तिथे कॅप्चर केला जात नाही. त्यामुळे तो रिजेक्ट होत आहे. काहींना 3-3, 4-4, 5-5 दिवस झाले फक्त प्रोसेसिंगच दाखवत आहे. तर माझ्या मते जर आता फॉर्म जे आहेत ते खूप सारे लोक म्हणजे फास्ट भरत आहेत. जे लॉटरीचे 10 ते 12 दिवस होते त्यावेळेस साईट ही खूप म्हणजे एकदम व्यवस्थित चालत होती. पण आता जस्ट मी 1 तासापूर्वी साईट चेक केली, ती साईट थोडी हँग चालत आहे, म्हणजे बफरिंग होत आहे. याचा अर्थ म्हणजे आता खूप सारे लोक हे ऑनलाईन फॉर्म भरत आहेत आणि ऑनलाईन पेमेंट करत आहेत. याच्यामुळे हे एक अंदाज आपल्याला काढता येईल की ही साईट स्लो चालत आहे. त्यामुळे ज्यांना फॉर्म भरायचे आहेत, ज्यांना ऑनलाईन पेमेंट करायचे आहेत, त्यांनी लवकरात लवकर करावे, जेणेकरून येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये ही साईट पूर्ण आणखी स्लो चालेल आणि जेणेकरून तुम्ही या लॉटरीमध्ये जो सहभाग घ्यायचा आहे तो तुम्ही कुठेतरी म्हणजे यांना मिस करणार आहे. कारण की तुमचा फॉर्मच जर पूर्ण भरला गेला नाही तर तुम्ही लॉटरीसाठी ऍप्लिकेबल नसणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म भरा. जर काही प्रॉब्लेम असेल, मेजर प्रॉब्लेम असेल, जर तुम्ही काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे, 4-5 दिवस झाले जास्त म्हणजे बफरिंगच होत आहे, प्रोसेसिंग दाखवत आहे, तर तुम्ही म्हाडाच्या साईडला एकदा म्हाडाचे जो ऑफिस आहे बांद्र्याला तिथे जाऊन सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. असं जे काही तुमचे प्रॉब्लेम असेल ते तिथे तुम्ही सांगू शकता. तर हे आहे. आणि काहींचा डोमेसाईल प्रॉब्लेम आहे. बघा, डोमेसाईल हे सर्टिफिकेट आता खूप सारे लोकांनी याच्यामध्ये प्रथम भाग घेतलेला आहे. म्हणजे जे जुने लॉटरी विनर आहेत, ज्यांना जुने लॉटरी बद्दल माहिती आहे, ज्यांनी ऑलरेडी म्हाडाचे फॉर्म भरलेले आहेत, सिडकोचे फॉर्म भरलेले आहेत, त्यांना माहिती आहे की डोमेसाईल हे आपल्याला बारकोड वालाच पाहिजे. कारण की डोमेसाईल बारकोड वाला याच्यासाठी पाहिजे कारण की त्यांचं जे सिस्टम आहे ते त्यांनी फॉर्म भरताना ते कॅप्चर केलं जाईल असं त्यांनी त्यांच्या PDF मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे तो बारकोड आहे, जो आपल्या डोमेसाईलला बारकोड असतो, तो बारकोड हा कॅप्चर केला जाण्यासाठीच तुम्हाला ते डोमेसाईल सर्टिफिकेट बारकोड वाला मागत आहेत. जे जुनं सर्टिफिकेट काढलेलं असेल 10 ते 15 वर्षापूर्वी जे आपल्याकडे जे जुनं असेल विदाऊट बारकोड वाला, तर ते तुम्ही अपलोड करू नका, हे तुम्हाला सांगायचं आहे. परत तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगायची आहे की तुम्हाला जे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर रिफंडसाठी जे अकाउंट डिटेल देतात, जे तुम्ही ज्यांच्या नावाने फॉर्म भरला आहे, तुम्हाला त्यांच्याच नावाने तुम्हाला तिथे बँकेची डिटेल्स द्यायची आहे. समजा XYZच्या नावाने जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला XYZचेच रिफंडसाठी तुम्हाला ते अमाउंट जे आहेत ते तुमच्या बँकेच्या अकाउंटवरती रिफंड येण्यासाठी तुमचं नाव,
तुमचा बँक अकाउंट नंबर आणि तुम्हाला कॅन्सल चेक किंवा बँकच्या फ्रंट बुकची झेरॉक्स असं तिथे त्यांनी मागितलेलं आहे. आणि नॉमिनी तुम्ही तुमच्या घरातल्या कोणत्याही फॅमिलीला तुम्ही करू शकता. तर हे तुम्हाला तुमचं जे रिफंड डिटेल्ससाठी जे तुम्हाला जे खूप साऱ्या लोकांनी प्रश्न केला होता, की सर रिफंडसाठी आम्ही कोणत्या बँकेचं अकाउंट टाकायचं? आम्हाला कोणती बँक सिलेक्ट करायची? मल्टी स्टे जे शेड्यूल बँक असतात, जे ग्रामीण बँक असतात, तर त्या बँकेचं डिटेल्स आम्ही टाकायचे का? तिथून ऑनलाईन पेमेंट करायचं काय? तर माझा एक सल्ला आहे तुम्हाला, जे नॅशनलाइज बँक आहे त्यांच्यातूनच तुम्ही पेमेंट करा. जेणेकरून तुम्हाला जर तुमचा फॉर्म जर तुम्हाला तुमच्या लॉटरीमध्ये तुम्हाला जर घर नाही लागलं, तर ते तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती रिफंड येत असतात. आता याच्यामध्ये रिफंड कसे येत असतात? आता समजा तुम्हाला लॉटरीत घर लागलं नाही, तर काहींना 7 दिवसात येतात, काहींना 15 दिवसात येतात, काहींना 1 महिना लागतात. जसं ते अल्फा न्यूमरिक असतात, जे तुमचे नाव त्याच्यानुसार हे म्हाडा तुम्हाला पेमेंट रिफंड करत असते. तर तुम्ही हे पण गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. तर चला आपण आता ते पुढच्या बातमीकडे जाऊ. ठाणे शहर व जिल्हा वसई, जिल्हा पालघर येथे विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5,285 घरे व ओरोस जिल्हा सिंधुदुर्ग, कुळगाव, बदलापूर येथील 77 भूखंड आहेत. 14 जुलै रोजी अर्ज नोंदणी अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ गो लाईव्ह कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेला आहे. मुंबईच्या जवळच्या घरं असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान म्हाडा अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून रोख रकमेची मागणी केली जात नाही. मी मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलेले आहे, की म्हाडाने कोणत्याही प्रकारचे एजंट नेमलेले नाहीत, कोणतेही लोकप्रतिनिधी नेमलेले नाहीत. जर तुम्हाला जर कोणी म्हणत असेल, की मला तुम्ही एवढी-एवढी अमाउंट द्या, मी तुम्हाला म्हाडामध्ये घर लावून देतो, तर तुम्ही तुमची जी अमाउंट आहे, ते तुम्ही पूर्ण फसवेगिरीमध्ये जाणार आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं घर लागलं तर तुमच्या नशिबाने. जर असं कोणत्याही व्यक्तीने तुम्ही पैसे द्या आणि घर लावून देतो, असं होत नाही. ऑलरेडी असे खूप सारे केसेस पण झालेले आहेत मागील 2 ते 3 वर्षापूर्वी. तर त्यांना सुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे, की त्यांचं जेव्हा पी-डी-एफ येते, जेव्हा त्यांची नोटिफिकेशन येते, वृत्तपत्रामध्ये बातमी येते, तेव्हा त्यांनी असं क्लिअर कट सांगितलेलं असते, की आम्ही कोणतेही लोकप्रतिनिधी नेमलेले नाहीत. तर तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या. कोणालाही जर कोणी पैसे मागत असेल, तर त्यांना पैसे देऊ नका. सदनिकांच्या विक्रीकरता प्रतिनिधी, सल्लागार, प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाहीत. अर्जदारांनी दलालांना बळी पडू नये, असे आवाहन म्हाडाने केलेले आहे. 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 565 घरे, 15% एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 घरे. म्हाडा कोकण मंडळातील जे गृहनिर्माण योजना विखुरलेल्या सदनिका या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत 1677 घरे आणि म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेअंतर्गत 50% परवडणाऱ्या सदनिका अशी 41 घरे. ही या लॉटरीमध्ये जी घरे आहेत, ह्या टोटल ह्या अशा टाईपची घरे आपल्याला इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर असं हे म्हाडाच्या लॉटरीबद्दल तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण असतील, तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू असाच एक हेल्पफुल व्हिडिओ. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.